नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा. इन शॉर्टमध्ये जर मी आजचा एपिसोड तुम्हाला सांगायला गेली तर आजच्या एपिसोडमध्ये इंदुमतीला फसवण्यासाठी वल्लरीने खूप मोठा षडयंत्र रचलाय. म्हणजे पूर्वज ना हे सगळं करून ती कसं बसं इंदुमतीला अडकवण्यासाठी प्रयत्न करते. आणि ब्रेकिंग न्यूज काय माहिती का याच्यामध्ये न्यूज अशी आहे की अजित होणार आहे इंदुमतीचा वडील. आणि या सगळ्या गोष्टी ज्या फिरतायत त्याच्यामध्ये आजचा एपिसोड थोडासा लाईटर साईडला आहे. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मिठू थोडी चिडलेली असते तेव्हा ती म्हणते मला तर इंदू वाकींचं बोलणं समजलं नाही. त्या इतक्या कॉन्फिडन्समध्ये बोलत होत्या की तात्या इकडे येणारच नाही. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते हे खरं म्हटलं तर त्यांचा कॉन्फिडन्स बरोबर सुद्धा आहे. एकदा म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये कसं होतं माहितीये का, जोपर्यंत मुलीला एखादं बाळ होत नाही ना तोपर्यंत मुलीचे आई वडील तिच्या घरी येत नसायचे, तिच्या घरचं पाणी सुद्धा पित नसायचं. पण आता थोड्या परंपरा चेंज झाल्या आहेत. पण यामध्ये सगळ्यांचा दोष आहे. खरं म्हटलं तर आपण कोणत्या परंपरा चालवाव्या आणि कोणत्या नाही हे सुद्धा आपल्याच हातात असतं ना. पण प्रत्येक जण त्याचं आपल्या हिशोबाने ट्विस्ट अँड टर्न करूनच घेत असतं. आणि हेच सगळं तर झालं आहे. तेव्हा मिठू म्हणते पण प्रेरणा हे तर किती चुकीचं आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते मला समजते हे चुकीचं आहे पण आपल्या इकडे मुलीचे आई वडील जर मुलाच्या घरी राहायला आले तर हे सगळं चुकीचं वाटत असतं. आणि त्याच जागेवरती जर मुलगी स्वतःहून कमवती असली तिचे आई वडील सहसा तर येत नाही. पण जेव्हा त्यांच्याकडून काहीच होत नाही आणि जेव्हा ती सासरी सांगते की मला माझ्या आई वडिलांना इथे आणून ठेवायला लागेल पण तिच्या सासरकडचे त्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा रेडी नसतात. म्हणजे मुली कमवत्या असो किंवा नसो तरी सुद्धा ते त्यांच्या आई वडिलांना स्वतःच्या घरी ठेवू शकत नाही. अशी आपल्या समाजाची रीत झाली आहे आणि ही रीत अक्षरशः चुकीची आहे. तेव्हा मिठू म्हणते पण हे सगळं जे होत आहे ते मला तरी पटत नाही. तेव्हा अजित म्हणायला लागतो पण मी आणि मनोज या विचाराचा नाही आहे. आमच्यासाठी आमचे आई वडील आणि आमच्या बायकोचे आई वडील सारखे दोन्हीही सारखेच असणार आहे. तेव्हा मिठू म्हणते ते सगळं तर ठीक आहे पण माझा प्रश्न तर हा पडला आहे की हे सगळं होत असताना सुद्धा म्हणजे ज्यांच्याकडे सिंगल चाइल्ड आहे त्यांनी काय करायचं. म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचा विचार सुद्धा करायचा नाही का. आता तूच विचार कर ना, एखाद्याला एकच मुलगी किंवा एकच मुलगा असेल त्यांनी काय करायचं. जर सासू सासऱ्याने हाकलून दिलं तर त्या बाईंनी काय करायचं, कसं राहायचं याचा कोणी विचारच करत नाही. आणि मला तर प्रश्न हा पडला आहे की या सगळ्यामध्ये वल्लरी एवढी कॉन्फिडन्स कशी काय होती. ती अशी म्हणाली की तात्यांना तुम्ही स्वतःहून इकडे बोलवणार. मला तिचं वागणं अक्षरशः खटकलेलं आहे. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते अच्छा तुम्हाला मी मूर्ख सुद्धा वाटू शकते आणि पागल सुद्धा वाटू शकते पण तुम्हाला माहिती नाही माझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. तेव्हा मिठू म्हणते तू ज्या कॉन्फिडन्सने बोलली ना ते तर मला समजलं होतं की तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. सांग ना काय प्लॅनिंग आहे. तेव्हा ती म्हणते थांबा मी सगळं काही आता अजित भाऊजींना सांगणार आहे. ती लगेच अजितच्या जवळ जाते आणि त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि म्हणायला लागते अजित भाऊजी तुम्हाला ही पूर्ण चिठ्ठी वाचायची आहे. तेव्हा अजित म्हणतो काय झालं, या असं काय आहे जे तू मला वाचायला देत आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पूर्ण खानदेशी भाषेमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा मनोज म्हणतो त्याच्यामध्ये इंदू माय लेक असं लिहिलेलं आहे. तेव्हा तो विचारतो याचा अर्थ काय आहे, म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा मनोज सांगतो याच्यामध्ये असं लिहिलं आहे इंदुमती माझी मुलगी, हे असं आहे हे लेटर. तेव्हा तो म्हणतो अच्छा. तो एक एक करून पूर्ण लेटर वाचायला लागतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं इंदुमती मी तुझा वडील बोलत आहे आत्माराम. हे वाचल्यानंतर सगळे खूप हसायला लागलेले असतात आणि त्याला सांगायला लागलेले असतात की तुला या सगळ्याची बेरिंग घ्यायची आहे, कोणतीही गोष्ट सोडायची नाही. तेव्हा ती सांगते आपण एक पूर्णपणे प्लॅन बनवायचा आहे माझ्या सासूबाईंना अडकवण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला त्यांचे वडील बनायचे आहेत आणि त्यांना हे पटवून द्यायचं आहे की ते या माझ्या वडिलांना या घरामध्ये ठेवू शकतात. इकडे अजित म्हणायला लागतो ठीक आहे मी तुमची नक्कीच मदत करेल. त्या लोकांची जोरदार प्लॅनिंग सुरू होते की कसं मॅनेज करायचं, कसं बेअरिंग घ्यायचं. इकडे अजित एक एक करून लेटर वाचायला सुरुवात करतो पण त्याला भाषा काही जमत नसते म्हणून तो खूप जास्त कन्फ्युजिंग असतो. ते बघता मनोज त्याला समजवतो या लेटरमध्ये शॉर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुझा वडील आत्माराम आहे. वरून तुला बघताना मला खूप आनंद होत आहे की तू खूप सुखात आहे.
पण तुझ्या आईला त्या जास्त आनंद होत आहे, कारण की तू तुझ्या सुनेला धाकामध्ये ठेवलं आहे. आता तुझ्या सुनेच्या बाबतीत तू कसं एकदम धाकात आहेस ना, पण तुला वेगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, हे सगळं तर ठीक आहे. हे सगळं होत असताना तेव्हा मिठू म्हणते, पण तुम्हाला बेअरिंग सुद्धा घ्यायची आहे. तुम्ही म्हातारे माणूस आहात, तुम्ही फटाफट बोलू शकत नाही. तुम्हाला अलगदपणे, सावकाश, शांतपणे बोलायचं आहे. अजित भाऊजी, तुम्ही जरा घाई करताय. मला असं वाटते तुम्हाला बेअरिंग थोडी पकडायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी पुन्हा वाचतो. माय लेक, तू असं तसं त्यांचं काहीतरी खानदेशीमध्ये पूर्णपणे सुरू होऊन जातं. तेव्हा अजित म्हणायला लागतो, अच्छा, यामध्ये अजून काय काय लिहिले ते सुद्धा मला एक्सप्लेन करा ना. तेव्हा तो वाचतो की मी तुझ्यासाठी म्हणजे तुझ्याकडून सेवा करून घेण्यासाठी येणार आहे आणि ती सेवा मला तुझ्याकडून करून घ्यायची आहे. म्हणून तर तुझी सून आहे ना, तिच्या वडिलांच्या शरीरामध्ये मी आत्मा म्हणून येईल आणि तू तेव्हा माझी सेवा कर. नाही तर मला जसं माहिती आहे ना, तुला इकडे आम्ही दोघं तर स्वर्गामध्ये आहोत, पण तुझं काय होईल ग? तुने जर कोणाची सेवा केली नाही ना, तर तुला उकळत्या तेलामध्ये नरकामध्ये तळून काढतील. आणि हे सगळं तर आम्ही ते दररोज बघत असतो. म्हणून जर तुला स्वतःचा विचार करायचा आहे आणि स्वतःच्या बाबतीत चांगलं काही करायचं असेल तर मी सांगतोय तसंच कर बाळा, नाही तर तुझं आयुष्य बर्बाद आहे. तेव्हा अजित विचारायला लागतो, हे सगळं काय आहे? हे सगळं नक्की वल्लरीने लिहिलंय का? तेव्हा तो म्हणतो, हो, हे सगळं वल्लरीनेच लिहिलं आहे आणि वल्लरीने या सगळ्या गोष्टीमध्ये फुल ऑन सगळ्याच गोष्टी भरून चुरून टाकल्या आहे. कारण की ती आपल्या सासूला किती चांगल्या प्रकारे ओळखते ना, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा मिठू म्हणते, हे बघा अजित भाऊजी, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी नीट हँडल करायच्या आहेत. थोडा आवाज चेंज करा. हा, मी आत्माराम बोलतोय. असं सगळं करू ती तिला पूर्णपणे डायरेक्शन करत असते. अजित सुद्धा थोडीफार बेअरिंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्याकडून काही ऍक्टिंग होत नसते. ते बघता मिठू आणि मनोज तिथून निघून जातात की हे सगळं तर फ्लॉप शो वाटत आहे. थोड्या वेळानंतर इकडे अजितला हॉटेलमध्ये ऍक्टिंग करायला सुरुवात केली असते. अजित स्टार्टिंगला, चला चला या बाळांनो, तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये या, तुम्हाला काय खायचं आहे मला सांगा ना, अशी फुल जोरदार ऍक्टिंग करायला लागतो. तेवढ्यात तो त्याचं बेअरिंग सोडतो आणि म्हणायला लागतो, सांगा ना तुम्हाला काय हवं आहे, थंड गरम कशासाठी तुम्ही इथे आले आहात. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते, अजित जीजू काय करताय तुम्ही? आता तुम्ही बेअरिंग पकडली होती आणि लगेच तुमची बेअरिंग जाते. हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमचं काम व्यवस्थित सुद्धा करू शकत नाही. तेव्हा अजित म्हणतो, अगं मी म्हातारा नाही आहे ना, म्हणून स्टार्टिंगला तर मी चांगलं केलं ना. तेव्हा ती म्हणते, स्टार्टिंग चांगलं केलं, पण पुढची बेअरिंग तर तुम्ही सोडली ना. तेव्हा इकडे मनोज आणि वल्लरी म्हणत असतात, हे सगळं काय चाललं आहे? तेव्हा प्रेरणा म्हणते, कसं आहे माहितीये का, हे सगळं असं चाललं आहे की आता आपली मिठू डायरेक्टर झाली आहे आणि अजित ऍक्टरची पुरेपूर ती वाट लावणार आहे. तुम्ही बघाच आता हे गंमत कशी रंगणार आहे. इकडे ती समजवत असते, अजित जीजू तुम्ही आठवण ठेवा, तुम्हाला बेअरिंग सोडून चालणार नाही. आता पुन्हा तुम्ही बेअरिंग घ्या. तुम्ही एखादी गोष्ट करत असताना तेव्हा त्याच्यावरती तुमचं 100% द्यायला लागेल. त्या माणसाचं कॅरेक्टर समजून घ्यायला लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा आवाज सुद्धा बदलून घ्यायला लागेल. तेव्हा जाऊन तर तुम्ही ते कॅरेक्टर खूप चांगल्या प्रकारे हँडल करू शकता. म्हणून आता तुम्ही पुन्हा कामाला लागा. तो लगेच पुन्हा दुसरीकडे जातो आणि म्हणायला लागतो, माय इंदू माय, मला सांग की तू असं कसं काय वागू शकते? तू तुझ्या सुनेचं छळ करते. अगं ते तर ठीक आहे, पण आता तुला वेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. तेवढ्यात मनोज येतो आणि म्हणायला लागतो, अजित तू जरा जास्त करत आहे, म्हणजे तुला अजून प्रॉपर बेअरिंग येत नाहीये. हे सगळं होत असताना मिठूला थोडी काळजी वाटत असते की अजितकडून हे सगळं जमेल का, थोडं कन्फ्युजिंगच आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, मला असं वाटते तो करून घेईल ग, तू नको ना काळजी करू. तेव्हा ती म्हणते, आमच्या प्रोफेशनमध्ये कसं असतं माहितीये का, एखादी गोष्ट ठरवली तर ते कन्व्हेन्शनने करायला लागते. तेव्हा ती म्हणायला लागते, अच्छा तुमचं प्रोफेशन का? मला एक सांग ना मिठू, तू तुझं प्रोफेशन खूप प्रेमाने जपते ना, मग तू पुन्हा का ऍक्टिंगचा विचार करत नाही? तेव्हा ती म्हणते, नको ताई, मला आता दुसरं काम बघायचं आहे. ती लगेच तो विषय तिथेच सावरते आणि तिथून निघून जाते. हे सगळं होत असताना थोडं प्रेरणाला आश्चर्य वाटत असतं की मिठू इतका हा विषय का बरं टाळत आहे. तर दुसरीकडे इकडे वल्लरी
मनोज आणि मिठूचा प्लॅनिंग सुरू असतो तेव्हा ते म्हणतात, माझी सासूबाई आली ना की आपण जे काही ठरवलं आहे त्याच्यानुसार बोलायचं. तेव्हा मिठू विचारते, पण तुझी सासूबाई येईलच, हे कशावरून आहे? त्या जर नाही आल्या तर? तेव्हा ते म्हणतात, अरे ती दररोज इकडे 8:22ला येते, तिची सवय आहे शतपावली करायची, तुम्ही जरा मागे लक्ष द्या. मिठू लगेच मागे बघायला लागते आणि तिला समजते की कोणी आलेलंच नाही आहे. इकडे हे तिघही वाट बघत असतात की कधी येतील सासूबाई, कधी येतील सासूबाई. तेवढ्यात खाली इंदुमती येते. इंदुमतीला बघता इकडे यांना आनंद झालेला असतो आणि म्हणायला लागतात, अच्छा मिठूताई तुम्ही काय बोलताय, एवढी मोठी न्यूज आहे आणि याबद्दल कोणाला आयडियाच नाही. इंदुमती लगेच त्यांचं बोलणं चोरून चोरून ऐकायला सुरुवात करते. तेव्हा मिठू म्हणायला लागते, तुम्हाला माहितीये का आज 113 वर्षाने खूप मोठा योग आला आहे आणि या योगानुसार असं आहे की तुम्हाला तुमची पूर्वज भेटायला येऊ शकतात, बोलायला येऊ शकतात. पहिले कसं होतं माहितीये का, पहिलेचे पूर्वज कसे होते ते आपल्याला स्वप्नात यायचे किंवा समोर दिसायचे, पण आताचे पूर्वज ॲडव्हान्स झाले आहेत. ते तुम्हाला फोन करू शकतात, तुम्हाला अपडेट देऊ शकतात, तुमच्या पुढच्या भविष्याबद्दल सांगू शकतात, कारण की त्यांना तुमची काळजी असते आणि त्याच काळजीसाठी ते तुम्हाला कुठल्याही रूपात भेटू शकतात. तेव्हा इंदुमती म्हणते, अच्छा एवढी मोठी न्यूज आहे का? इकडे ते दोघं म्हणायला लागतात, हो पण हे सगळं अचानक कसं काय हो, म्हणजे आणि कोणाला ते भेटतील याचा काय अर्थ आहे? तेव्हा ती म्हणते, अशा लोकांना जे भेटतील ती खूप पुण्यात्मा असेल आणि स्वतःचा विचार करत नसेल, सगळ्यांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी करत असेल, ते आधुनिक विचारांना धरून नाही तर जुन्या परंपरांना धरून असतील, अशा लोकांना दिसणार आहे. तेव्हा मनोज म्हणतो, अच्छा असं आहे का, मग मी तर पुण्यात्मा असूच शकत नाही, कारण की मला तर ह्या गोष्टी काही शक्यच नाही, पण माझे पूर्वज मला भेटू शकतात का? तुम्ही सांगा ना कसं काय हे होऊ शकतं, म्हणजे माझे पूर्वज मला भेटतील आणि मला गाईड करतील की मला काय करायचं आहे काय नाही. ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना. मिठूताई सांगा ना याच्या मागे अजून काय लॉजिक आहे? तेव्हा मिठू सांगायला लागते, ते कोणाला भेटतात माहिती का, जे फक्त आणि फक्त चांगला विचार करतात आणि सगळ्यांचा चांगल्याचा विचार करतात, अशा लोकांना भेटू शकतात. पुण्यात्मा लागते ग, अजून काहीच नाही. तेव्हा मनोज म्हणतो, अच्छा असं आहे का, मग मला तरी वाटत नाही मी पुण्यात्मा आहे, कारण की मी तर आधुनिक विचाराचा आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, मी पुण्यात्मा तर आहे, पण मी सुद्धा तर आधुनिक विचारांची आहे ना, म्हणून मला सुद्धा वाटत नाही की ते मला भेटू शकतात. तेव्हा मनोज म्हणतो, काय ग वल्लरी, तू पुण्यात्मा असून सुद्धा काय फायदा, तुला आपले पूर्वज भेटू शकत नाही, हे काही बरोबर नाही. तेव्हा ते विचारतात, मग कोणाला भेटू शकतात ते तर सांगा. इकडे इंदुमती तोंड वाकडं करत असते, ही थोडी चांगली आहे, मी सगळ्यात चांगली आहे. तेव्हा मिठू सांगते, जे जप करत असतात, सतत देवाचं नाव घेत असतात, सतत देवदेव करत असतात, अशा पुण्यात्मांना त्यांचे पूर्वज भेटू शकतात आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतात. हे ऐकल्यानंतर इंदुमती खूप खुश होते आणि म्हणायला लागते, अच्छा मग माझे पूर्वज मला तर भेटू शकतात, मी देवाचा जप सुद्धा करते, मी पुण्यात्मा आहे, त्यानंतर मी देवाचं सगळं काही करत असते, मग मला असं वाटते माझे पूर्वज मला भेटतील आणि मला पुढचं गाईड सुद्धा करू शकतात. तेव्हा हे सगळे हसायला लागतात. तेवढ्या ते तिघं मागं वळतात आणि म्हणतात, आई तू इथे काय करतेस ग? तेव्हा ती म्हणते, काय नाही तुमचं चालू द्या, मी तर अशी फेरफटका मारायला आली होती. हे सगळं ऐकल्यानंतर वल्लरी खूप खुश होते आणि म्हणायला लागते, आपला तीर निशाण्यावरती लागला आहे आणि आता खरी मजा सुरू होणार आहे. मी जेवढं सासूबाईंना ओळखते ना त्यांच्यासाठी हेच पुरेसं आहे की त्यांना त्यांच्या घराच्या आणि त्यांच्या पूर्वजांची भेट होणार आहे. आता सगळ्या गोष्टी अजित भाऊजींवरती आहे. बघू आता अजित भाऊजी काय गेम खेळतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे इंदुमती झोपलेली असते. तेवढ्यात अजित तिला फोन करतो आणि खासायला लागतो. तेव्हा इंदुमती म्हणते, काय आहे, खासण्यासाठी फोन केला असेल तर फोन आत्ताच्या आत्ता ठेवा. तेव्हा अजित म्हणतो, काय ग तू तुझ्या बापाशी असं बोलते का? इंदू मी बोलत आहे आत्मा, लेकी तू असं माझ्याबरोबर कसं काय वागू शकते? तेव्हा ती म्हणते, अन्न तुम्ही बोलताय, तुम्ही अचानक मला कसं काय फोन केला? तेव्हा ती म्हणायला लागतात, अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुझ्या सुनेचे जे वडील आहेत ना त्यांच्या शरीरामध्ये मी एंटर करणार आहे आणि त्यांची सेवा केलीस तर माझी सेवा केल्यासारखं होईल, म्हणून त्यांना तुझ्या घरामध्ये आण आणि त्यांची मनोभावे सेवा सुद्धा कर.
दुसऱ्या दिवशी इकडे वल्लरी, मनोज आणि मिठू गप्पा मारत असतात तेव्हा मनोज म्हणतो, अजितने काय ऍक्टिंग केली आहे, आई तर या ऍक्टिंग मध्ये पुरती अडकून गेली आहे. तेवढ्यात तिथे इंदुमती येते. इंदुमतीचा आवाज ऐकता वल्लरी अक्षरशः घाबरून गेलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदुमतीने यांचं बोलणं ऐकलं असेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की